मी या जगाचा मालक, तुला सगळ्या त्रासातून मुक्त करणार. मी आहे, तू काही काळजी करू नको, असे म्हणत तो कदकदून हसला. हातातले त्रिशूळ त्याने बाजूला ठेवले. त्या बाबाचा दरबार धूप आरतीने भरून गेला होता. सुगंध आणि धुराने वातावरण दडपण आणणारे झाले होते. परिस्थितीने खचलेले ते नवरा बायको हात जोडून बसले होते. ते गेले काही महिने त्याच्याकडे येऊ लागले होते. बाबा इतरांपेक्षा त्यांना जास्त वेळ देत होता. त्यातही तो तिच्या डोक्यावरून आशीर्वादाचा हात फिरवत होता. कधी कधी तिला जवळ घेऊन आधार देत होता. त्यामुळे त्या नवरा बायकोचाही बाबावर विश्वास बसला होता. आज तर बाबाने त्या दोघांना कायमचे अडचणीतून सोडवण्याचे वचन दिले होते. त्यासाठीची पूजा मांडली होती. ते दोघे भावनिकतेने आशेने बाबाकडे बघत होते. बाबाची नजर तिच्यावर स्थिरावली होती. त्याने समोरच्या ताटातील एक पेढा उचलला आणि तिच्या हातात दिला. हा प्रसाद तुझ्या हाताने तुझ्या नवऱ्याला खायला दे, असे बाबाने त्या बाईला सांगितले. त्याप्रमाणे तिने तो पेढा नवऱ्याला चारला. बायकोच्या हातून पतीने प्रसाद खाल्ला. भोंदू बाबा काही काही बडबडत होता. भोंदूने तिला जवळ येण्यास सांगितले. ती जवळ जाऊन बसली. तसे त्याने तिच्या पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली. हळूहळू त्याचे हात तिच्या छातीपर्यंत पोहोचले. तशी ती हादरली, पटकन मागे सरकली. तसे त्याने तिला घट्ट पकडले. तुझ्या सगळ्या अडचणी संपवायच्या असतील तर तुला पवित्र व्हावे लागेल, असे म्हणत त्याने तिला जास्त जवळ खेचले. ती घाबरून गेली होती. तिला काहीच बोलता येत नव्हते. बाजूला तिचा नवरा होता, पण त्याची काहीच हालचाल होत नव्हती. त्याला गुंगी चढली होती. तो गुंगीत डोळे मिटून बसला होता. नवऱ्याला उठू नको, त्याची समाधी लागली आहे. आता तुझ्यावरील बाधा मी काढतो, असे म्हणत तो तिच्या शरीराशी चाळे करू लागला. ती हतबल झाली. तिला त्या समस्येतून सुटायचे होते आणि त्या भोंदूवर तिचा खूप विश्वास होता. त्यामुळे ती सारे गुपचाप सहन करू लागली. याचा गैरफायदा घेत त्या भोंदूने तिच्या अंगावरील कपडे बाजूला केले. तिच्या देहावरून त्याचे राकट हात फिरू लागले. ती जणू त्याच्या स्वाधीनच झाली होती. काही वेळातच त्याने तिच्यासोबत संबंध ठेवायला सुरुवात केली. तिच्या मनाविरुद्ध तो तिच्या शरीराचे लचके तोडत होता आणि हा अत्याचार ती निमूटपणे सोसत होती, कारण त्याने दाखवलेली भीतीच भयानक होती. वासना शांत करून तो बाजूला झाला. माझे समाधान झाले, आता तुझेही समाधान होईल. माझे ऐकलेस तर साऱ्या अडचणी संपतील, असे सांगून त्याने तिला जवळ घेऊन आधार दिला. नवऱ्यासमोर त्याने तिच्यावर बलात्कार केला होता, पण बिचाऱ्या नवऱ्याला मात्र गुंगीत काही समजले नाही. काही वेळाने नवरा भानावर आला. काय घडले याची त्याला जाणीवच नव्हती. तर बदनामीच्या भीतीने त्या महिलेने देखील तोंड बंद ठेवले आणि ती नवऱ्यासह तिथून निघून गेली. हा प्रसंग काल्पनिक असला तरी अशाच पद्धतीने फसवणूक करणाऱ्या नराधमांची संख्या या जगात कमी झाली नाही. अडचणीत सापडलेल्या लोकांना जाळ्यात अडकून करणी भानामतीची भीती घालून तोडगा करण्याचे आश्वासन देऊन हे भोंदू लोक लैंगिक, आर्थिक, भावनिक, मानसिक शोषण करतात. अशाच एका भोंदूबाबाच्या नीचपणाचा पर्दाफाश कोल्हापूर पोलिसांनी केला. सनी रमेश भोसले वय 35 याला ठाणे येथून अटक केली आहे. सनी भोसले टिंबर मार्केटमध्ये आला. तो मेकॅनिकल म्हणून वाहन दुरुस्तीचे कामे करून तो पोट भरत होता. अंगात पीर येत असल्याची बतावणी तो करू लागला. नंतर भूतबाधा काढण्याचे कामही तो करू लागला. लोक त्याला भुलत गेले. त्यातच त्याने प्रेमविवाह केला. त्याचे वडील अर्धांगवायूने आजारी होते, तर आई अंबाबाई मंदिरात झाडलोट करण्याचे काम करत होती. तर तो महापालिकेच्या घंटागाडीवर कचरा वेचण्याचे काम करू लागला. त्यातून वेळ मिळेल तसा तो टू व्हीलर दुरुस्तीचे कामही करायचा. स्वतःचे घर नसल्याने सासरवाडीत त्याने आसरा घेतला. 2 वर्षापूर्वी वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्याने आईसोबत संपर्क देखील कमी केला. दुसरीकडे त्याची 4 महिन्याची मुलगी शिवण्याच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदान झाले आणि तिला वाचवण्यासाठी दिसेल त्याच्या मदतीची याचना तो करत फिरू लागला. मात्र मुलगी काही वाचली नाही. हातातले कामही गेले. कचरा घंटागाडीवर काम सुटल्यानंतर त्याने छोटी मोठी कामे करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातून त्याच्या आर्थिक गरजा पूर्ण होत नव्हत्या, कारण त्याचा खर्चच अफाट होता. अंगात पीर आल्याचे तो बनाव करत असायचा. तेव्हा बहुतांशी महिला त्याच्यासमोर
घरातील गारांनी सांगत होती. घरात यश नाही, नवरा त्रास देतो, मुलामुलीचे भविष्य काय असे एक ना अनेक प्रश्न त्या महिला विचारत असायच्या. तेव्हा तो तोडगा सांगताना त्या महिलांच्या डोक्यावरून हात फिरवायचा, पाठीवरून हात फिरवायचा. पण महिलांकडून त्याच्या या कृत्याला कधी विरोध झाला नाही. मग त्याचे धाडस वाढत गेले. आता तो तोडगा सांगण्याच्या नावाखाली महिलांच्या घरात जाऊ लागला आणि त्यांच्याशी जवळीक करू लागला. महिला मोठ्या विश्वासाने त्याच्यासोबत वागत होत्या. त्याच्या वर्तनाला विरोध अपवादाने होत होते. हे हेरलेल्या नीच सनीने नवा डाव खेळण्याचे ठरवले. त्याने कौटुंबिक वैवाहिक अडचणीत असलेल्या महिलांचा वापर करण्याचे ठरवले. वडिलांचे निधन झाले होते. मुलगी शिवण्याचेही ती 4 महिन्याची असताना निधन झाले. आईशी संबंध तोडले होते. राहत्या घरी तंत्रमंत्र करत असताना बायकोने विरोध केला. तेव्हा बायको प्रियंका आणि मुलगा यांची जबाबदारी त्याने झटकली. घरातून तो कुठे जातो, काय करतो याची माहिती आई व बायको यांना मिळाली नाही. बुवाबाजीतून मिळालेल्या पैशाचा त्याने स्वतःच्या चैनीसाठी वापर केला. 1.5 वर्षापूर्वी त्याने रिंग रोड येथील भोंदूगिरीचा दरबार सुरू केला. क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसरात दरबार भरवण्यासाठी 4 खोल्यांचे घर भाड्याने घेतले. या घरात आधी काही तृतीयपंथी लोक राहत होते. त्यामुळे लोकांनी त्या घराकडे दुर्लक्ष केले होते. याचा गैरफायदा घेत तेथे भोंदू सनीचा दरबार भरू लागला. मी ब्रह्मांडाचा मालक आहे असे म्हणत हासुरी हास्य करत तो दरबाराचा दरारा निर्माण करायचा. कधी भगवी कपनी तर कधी जीन्स टी शर्ट आणि डोक्याला भगवा मफलर बांधून हातात त्रिशूल धरून एका पायावर उभे राहत जय महाकाल म्हणत तो वरडायचा. स्वतःला मांत्रिक चुटकीसरची समस्या दूर करणारा बाबा म्हणून तो सांगत होता. सनी भोसलेने पद्धतशीरपणे आपले नेटवर्क तयार केले आहे. महिला कोणत्या परिस्थितीत आहेत, त्या भावनिकदृष्ट्या कुठे कमकुवत आहे याचा तो प्रथम बारकाईने अभ्यास करतो. तू त्रास भोगते, घरात तुला मान नाही, तुझ्या नवऱ्याला तुझी किंमत कळली पाहिजे अशा शब्दात तो महिलांच्या मनात विश्वास निर्माण करतो. महिलांची हतबलता आणि दुर्बलतेचा गैरफायदा घेत त्यांच्या अडचणी दूर करण्याचे आश्वासन द्यायचा. महिला त्याच्या बोलण्याला भुलत आणि प्रसंगी त्याच्याकडून होणाऱ्या शारीरिक जवळीकतेला प्रतिसाद देत असायच्या. यातील बहुतांशी महिला सदन कुटुंबातील आहे. गोड बोलून विश्वास संपादन करून तो त्या महिलांवर बलात्कार करत असायचा. तसेच त्या महिलांच्या अगणकतेचा गैरफायदा घेत त्याने थेट त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे भयानक चित्र उघड झाले आहे. त्याचा एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे. त्यामध्ये सनीसह 4 पुरुष जोडल्यासह सर्व महिला आहे. जे दादा, पिंटू, भैया, नाना या नावाचे 4 पुरुष आहे ते शिवाजी पेठ, टिंबर मार्केट, वाशी नाका, संभाजीनगर या परिसरातील आहे. त्या ग्रुपवर त्या सर्वांमध्ये वेश्या व्यवसायाच्या व्यवहाराच्या चर्चा होतात. फोटो पाठवले जातात. या सगळ्या व्यवहाराचा लगाम सनीच्या हातात आहे. तसेच वेश्या पुरवण्याची आर्थिक बोलणी करणे, महिलांसोबत अश्लील बोलणे यासाठी सनीकडे जो मोबाईल फोन आहे त्यातील सिम कार्ड मात्र महिलांच्या नावाने आहे. माझा फोन हॅक होऊ शकतो अशी कारणं देत तो समोरच्या महिलेच्या नावाने सिम कार्ड घेतो असे तो सांगत असे. महिला जाळ्यात सापडत होत्या. त्यांचे लैंगिक शोषण तो करत होता. तसेच त्यांना वेश्या व्यवसायही करायला लावत होता. पण केवळ महिला त्याच्याकडे येत नव्हत्या असं काही नाही, तर पुरुषही येत होते. काही तरुणांची पावले देखील या बाबाच्या दरबाराकडे वळत होती. प्रत्येकाची इच्छा, समस्या वेगळी होती. नोकरी व्यवसायात अडचणी येतात, हातात पैसा राहत नाही, घरात शांतता नाही, नेहमी भांडण तंटे होतात, भाऊबंदकीचे वाद आहे, आजारपण, नुकसान अशा अनेक समस्या घेऊन लोक येत होते. काही तरुण परीक्षा किंवा नोकरीत यश, प्रेम प्रकरण जमावे, जमलेले प्रेम टिकावे या भावानेच येत. काही सगळ्यावर तो काही ना काही तोडगा सांगून पैसे लुटत होता. सनीच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला तेव्हा जे समोर दिसले ते धक्कादायक होते. बुवाबाजीच्या साहित्याबरोबरच मोबाईल फोनची वेगवेगळ्या प्रकारची सिम कार्डे, कंडोमची पाकिटे, तरुणे व महिलांचे कुंकू गुलाल लावलेले फोटो सापडले. सनी भोसले याने अनेक महिलांना नादाला लावले होते. त्यामुळे कोल्हापुरातून पळून जाताना देखील त्याच्यासोबत एक महिला होती. तिच्या नवऱ्याने पोलिसात फिर्याद दिली होती. त्यामुळे कोल्हापुरात पोलिसांनी त्याच्या फुलेवाडी रिंग रोडवरील क्रांतिसिंह नाना पाटील नगरातील दरबारावर छापा टाकल्यानंतर दोघेही पसार होते. वाई, सातारा, पुणे आदी ठिकाणी फिरत फिरत ते ठाण्यात गेल्याचे स्पष्ट झाले.
मात्र दोघांनी मोबाईल फोन बंद केल्याने त्यांचे लोकेशन पोलिसांना मिळत नव्हते. परिणामी तपासात अडचणी निर्माण झाल्या होत्या. सनी भोसले याने वाई येथे एका महिलेच्या घरी आश्रय घेतल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला असता तिथून तो पसार झाल्याचे समोर आले. पोलिसांनी त्या परिसरातील मंदिर मठ आश्रमात त्याचा शोध घेतला. दरम्यान भोंदूबाबा भोसले याने साताऱ्यातून एक कॅब बुक केली होती. त्याच्या मोबाईलवरचा हा शेवटचा नंबर होता. पोलिसांनी संबंधित मोबाईल नंबरवरून त्या व्यक्तीचा शोध घेतला. तो व्यक्ती कॅबची चालक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी कॅब चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. 2 दिवस ही चौकशी सुरू होती. रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे ठाण्यात त्याचा खेळ संपला. मोबाईल फोन बंद ठेवल्याने पोलिसांना लोकेशन मिळत नव्हते. मात्र कॅबसाठी क्षणभर सुरू केलेल्या मोबाईल फोनमुळे त्याचा पोलिसांना अचूक पत्ता लागला. गुन्हे शोध पथकातील हवालदार विजय तळसकर यांच्यासह सुजय दावणे, रणजित पाटील यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.